तर आपण सुरुवातीला काही बेरजेच्या ट्रिक समजून घेऊयात, त्यानंतर आपल्याला संख्या तयार करायच्या पण ट्रिक समजून घ्यायच्या आहेत. आपल्या अभ्यासक्रमाला तो घटक पूरक घटक म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा आपला सर्व अभ्यासक्रम आपण 1 एप्रिल पासून सुरुवातीपासून पहिल्या चॅप्टर पासून घेणार आहोत, हे लक्षात घ्या. तत्पूर्वी आज आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची ट्रिक शिकायची आहे, ते म्हणजे बेरजेची. तुम्हाला कदाचित माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी या ट्रिक्स समजून घ्या. या ट्रिक्सचा आपल्याला काय उपयोग होतो किंवा कोण्या पद्धतीने आपल्याला हे शिकता येतं. तर ही जी बेरजेची ट्रिक्स आहे तर ती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या 10 संख्यांची बेरीज आपण कशी करतो, किती येते बेरीज हे माहिती आहे तुम्हाला. तर ही बेरीज येते 55. तसंच जर आपण 11 पासून बेरीज करायचं ठरवलं, 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20, तर या 10 संख्येची किती येईल बेरीज मग. तर याची बेरीज येते 155. त्यानंतर जर आपण पुढची बेरीज केली म्हणजे 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30, तर ही बेरीज किती येईल. तर ही सम असेल याची 255. त्यानंतर 31 32 33 34 35 36 37 38 39 and 40, तर आता ही बेरीज किती येईल. तर या प्रत्येक बेरीज करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं, तर इथला जो अंक आहे 3, हा 3 आणि पुढे 55 लिहायचं आहे फक्त. इथं पहा हे 2 होतं तर 255 आलं, इथं 1 आहे तर 155 आलं, इथे 0 आहे खरं तर हे 055 पण आपण म्हणू शकतात. म्हणजे क्विक असे जर काही प्रश्न सोडवायची वेळ आली आपल्याला, असे जर प्रश्न सोडवत असाल तर आपल्याला याचा चांगला फायदा होईल.